सोयीस्कर नाही. तेलंग घरी आला, तू तुझं कुटुंब घेतलंस, गावी शिफ्ट झालास. एकदाही तुझ्या मनात माझा विचार नाही आला ना की नाही अविनाश काय करेल, हा तेलंग उद्या त्याच्या घरी गेला तर तू काय म्हणालास, नुकतंच तुमचं ऑपरेशन झालं. अरे माहित होतं ना माझं ऑपरेशन झालंय, हे माहित असताना पण तू हे वागलास. एकदाही तुला असं नाही वाटलं की हे सगळं मला कळवावं? तोच तेलंग घरात घुसला. हे बघ, ही 2 माणसं त्याने ठेवली इथे. होळीच्या दिवशी त्याने आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं आणि 48 तासाची मुदत दिली आणि सांगितलंय की या 48 तासात जर पैसे नाही दिले तर तो घर जप्त करणार. काय करायचं रे मी? माझ्या आईकडे पहा, माझा भाऊ, माझी बहीण, माझी मुलं, माझी बायको. रस्त्यावर आलो रे आम्ही. तुला काहीच नाही वाटलं ना? 1000 वेळा फोन केले मी तुला, एक साधा फोन नाही उचलता आला. सॉरी सर, त्याच्या धमक्यांना घाबरून मी फोन बंद करून ठेवला. खरं तर तुझीही चूक नाही. मी तिकडे हॉस्पिटलमध्ये असताना तुझ्या कुटुंबावर बेतलं. कुटुंबाला वाचवण्यासाठी जे योग्य करावं असं वाटलं ते तू केलंस. तुझी चूक नाही, माझं नशीब खूप काय. नाही सर, प्लीज असं नका बोलू. आपण यावर काहीतरी उपाय काढू, काहीतरी विचार करू आपण. बरं मला सांगा, घरची बाकी मंडळी कुठे आहेत? दादा, मुलं, वहिनी? मित्र आणि मैत्रिणींनो, इथे उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे, पण अनुप्रियाच्या हिमतीपुढे तो फिका पडलेला आहे. आणि हे मी काय बघतोय, या रणरणत्या उन्हामध्ये इथे प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढत चाललेली आहे आणि वाढणारच, कारण आपली स्पर्धा सौ अनुप्रिया यांच्या समोर वेळेने सुद्धा हात टेकलेले. यस यस मित्र आणि मैत्रिणींनो, 8 तास झालेले, 8 तास गाईस. गेल्या 8 तासामध्ये तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल किमान 10,000 वेळा तरी झाली असेल, पण अनुप्रिया यांचे पाय अजूनही थांबलेले नाहीत. तेव्हा त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. पिहू पिहू, खरंच का बाळा, 8 तास झाले. हो आई, आय एम सो प्राऊड ऑफ यू. अजून 16 तास बाकी आहे. आई ऐक ना, नसेल जमत तर राहू दे. तू उतरतेस का? आपण थांबूया का? नाही पिऊ, आता फक्त 16 तासांचा प्रश्न आहे. आता मी थांबणार नाही. इथपर्यंत पोचले, माझ्या कुटुंबासाठी मला हे करावंच लागेल. तू काळजी नको करूस, मी करेन. निरंजन, हा ताई. तुला माहिती ना काय करायचं ते? जे करशील ना ते व्यवस्थित पार पाडा निरंजन. लक्षात राहू दे, जर तू पकडला गेलास ना निरंजन, माझं काही खरं नाही. डोंट वरी ताई, मी जुगाड केलाय. झालं का? ती लाईन पुसून टाकली. मागे 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 वा. काय आयडिया लावलीस निरंजन? आता त्या अनुची सायकल त्या काचेच्या तुकड्यांवरून जाणार आणि टायर.
काचा कशा काय आला इथे? आई इथे पोचायच्या आत काचा उचलायला हव्या, नाही तर टायर पंक्चर होईल. आई आई वाचून जा, काचा आहेत. काय? आई आई वाचून जा, वाचून जा. हात सांभाळ बाळा. थँक्यू. ही पिहू ना दरवेळी कडमडते, पण काही झालं ना अनु तरी ही स्पर्धा मी तुला जिंकू देणार नाही. या वेळेला मीच जिंकणार अनु, हा शब्द आहे माझा. अभि, अरे 10 वाजून गेले. सकाळपासून तू काय खाल्लं? मला दुखतंय. अरे तुला औषधं घ्यायची आहे. मला नाही खायचं. असं न खाऊन कसं चालेल? नाही खायचंय मला. एक दिवस नाही खाल्लं तर काही फरक नाही पडत. नाही व्हायचं ते होऊ दे. काय होईल, मरेन ना, मेलो तर मेलो. अरे अरे अभि, असं अभद्र का बोलतोस रे? हा, काय झालंय काय तुला? तुला काय झालंय? तिथे अनु आपल्यासाठी सायकल चालवते. तिला भूक लागली असेल का, तिला तहान लागली असेल का, गरगरत असेल का, टक्कर येत असेल का, त्रास होत असेल का, थकली असेल का ती, याचं काही भान नाही का तुला? तुला फक्त तुला जेवायला मिळालंय का मला जेवायला मिळालं का एवढंच सुचतंय. अरे पण तिलाच हौस होती ना सायकल चालवायची, मग मी कशाला त्याची काळजी करू? पण कुणासाठी चालवते ती? आपल्यासाठी, आपल्या घरासाठी ना. आज जेव्हा राघव आला त्यावेळी काय म्हणाला ऐकलंस ना? तो तेलंग साधा सुद्धा माणूस नाहीये. त्या राघवला जीवे मारण्याची धमकी दिली होती तेलंगनी. त्याला घाबरून त्यांनी स्वतःची फॅमिली गावी शिफ्ट केली, बरोबर? 2 माणसं इथे बसून आहेत त्याची. तशी धमकी तो तेलंग आपल्याला पण देऊ शकतो आणि धमकीने आपला तर जीव घेऊ सुद्धा शकतो. आता जे काही अनु करते ना ते फक्त आपल्यासाठी करते, तिच्या कुटुंबासाठी करते. तिच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही? नाही, मी आत्ताच्या आत्ता जातो. मी जातो. हे तू तू कुठे निघालास? तू कुठे जाऊ नकोस. तू म्हणजे मी तिच्या बरोबर उभा राहणार आहे. आई, मी आत्ता तुला म्हात्रे काकूंकडे सोडणार आहे आणि मी तिकडे जाणार आहे. चल. अभि ऐक ना. चल, अभि, नको. चल आई, अभि, तुला ऐक ना. सांगितलं अरे ऐक ना, असं काय करतो अभि? अभि ऐक ना रे. चल, चल आई. अभि 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 नको जाऊ येणार रे. अभि. नमस्कार, डिंच्या सखीमध्ये आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज सकाळपासून त्याच ठिकाणी उभं राहून रिपोर्टिंग करत आहे. त्याचं कारण आपली डॅशिंग सखी अनुप्रिया पाटकर, जी सकाळी 7 वाजल्यापासून नॉन स्टॉप सायकल चालवत आहे. सकाळचं सूर्य मावळून आता रात्र झाली तरी अनुप्रिया सायकलचं पॅडल मारते. तिच्या या मेहनतीला आणि जिद्दीला आमच्या डॅशिंग सखीच्या संपूर्ण टीमकडून मानाचा सलाम. निरंजन ऐक, राजन आणि रेवती यायला निघाले असतील. ते यायच्या आत आपला पुढचा प्लॅन ऑन करायचा. ताई, प्लॅन रेडी आहे. ऐक ना निरंजन, जे करशील ते सांभाळून कर. हा, डोंट वरी ताई. जरा
त्रास होतोय का तुला? डोळ्यात काहीतरी गेलंय माझ्या. खूप झोपतंय, खूप झोपतंय मला. ऐक ना, तू उतरतेस का? थांबतेस का? नाही नाही थांबू शकत पिहू. ऐक ना माझं. मी ठीक आहे पिहू. तू थांब थांब थांब. मी आलोय. अनु, मी आलोय. आवी, हा काही होणार नाही. हा तुला काय होतंय? तुला हो डोळे झोमतात. काहीतरी जळजळ होते डोळ्यात. पिऊ, पिऊ एक काम कर, रुमाल ओला कर आणि आणून दे मला. डोंट वरी मी आहे. मी तुला सांगतो. हा डावीकडे, थोडस डावीकडे. व्हेरी गुड. हा मी आहे. 2 मिनिटं थांब. जाणार. हा सगळं होणार. खूप खूप आग होते. आता बघ, अजूनही आग होतीये. अजून थोडं. आता बघ. खूप बरं ना. आता आता दिसतंय ना. काळजी करू नकोस, मी आलोय. आणि मला ना तुला जिंकताना बघायचं आहे. आपण जिंकणार. आलोय ना मी. आपण मिळून जिंकणार. हो तुम्ही आलात. कम ऑन. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा क्षण आता आला होता. ज्या अनुप्रिया सकाळपासून न थांबता न थकता सायकल चालवत होत्या, त्या आता हार मानतात की काय असं आपल्याला वाटत होतं. पण तसं झालेलं नाहीये. मिस्टर पाटकर आपल्या बेटर हाफच्या मदतीला धावून आले आणि सो अनुप्रिया या पुन्हा एकदा नव्या जोमाने सायकल चालू लागले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मिसेस अँड मिस्टर पाटकर यांच्यासाठी. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. कम ऑन अनु. तुम्ही आलात. ऑलरेडी जिंकलेली आहेस. दुसरं कोणीच नाहीये. तू अजूनही तग धरून आहेस. तू जिंकली आहेस ऑलरेडी. काळजी करू नकोस अनु, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. वहिनी तू समोर बघ, कॉन्सन्ट्रेट कर.
अभि ऐक ना, एक काम कर, तू आणि पिहू घरी जा. अरे तुझी तब्येत बरी नाही अजून. आणि पिहू पण सकाळपासून आहे इथे, थकली आहे बिचारी. मी आणि रेवती थांबतो ना इथे, तुम्ही दोघं जा घरी. मी आहे अनु बरोबर. हो. नाही 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 दादा, मी इथे थांबणं गरजेचं आहे अनुसाठी. एक काम कर, तू आणि रेवती घरी जा, कारण अरे पण आई घरी आहे ना, मी आहे ना, पिहू आहे, अनु आहे. तुम्ही जा घरी, काळजी करू नका. ऐक ना, माझं इथे थांबणं खूप गरजेचं आहे रे. बरं ठीक आहे दादा, पण इथे जे काही होतंय ते आम्हाला वेळोवेळी कळवा. 100%. अभि ऐक, तुला कसलीही मदत लागली, काही गरज लागली तर मला फोन करा. मी आहे तसा निघेन, येईन मी इथे, कितीही वाजले तरी चालेल. हो हो. निरंजन आई, राजन आणि रेवती आले, आता आपला शेवटचा उपाय आहे. काही झालं ना निरंजन, काहीही झालं तरी हा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच पाहिजे. तू काही टेन्शन घेऊ नकोस. अशी पण रात्र व्हायला आली, सगळेजण थोड्याच वेळात निघतील. त्यानंतर माझा पुढचा प्लॅन. निरंजन ऐक, अविनाश भाऊजी पण इथेच आहेत. तुला आधीपेक्षा खूप जास्त अलर्ट राहण्याची गरज आहे. त्यांची नजर सगळीकडे असते. निरंजन, खूप सावध राहा आणि व्यवस्थित कर. आता सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. काहीही कर, पण व्यवस्थित सगळं पार पाड. निरंजन, आई तू काही काळजी करू नको. डोंट वरी. मी निघते, मला घरी पोहोचणं खूप गरजेचं आहे. मला तर बेस्ट. निरंजन, येस ते सांभाळून जा. हो. यांना जाऊ देतो, आम्ही आहोत. हो, आई आहे घरी. हो हो हो. हो. कीप इट अप. बाय बाय. तू ऑलरेडी जिंकलेली आहेस. चल रेव, काळजी घे. अनु जिंकली आहेस तू, ऑलरेडी जिंकली आहेस तू. आणखी थोडा वेळ तू करू शकतेस. हो हो. आई, तुला हे जमणार आहे. डोंट वरी, आम्ही आहोत तुझ्यासोबत. ऑल द बेस्ट. हो. फोकस ठेवा, पॅडल मारत राहा, धीर सोडू नकोस. अनु, थोडाच वेळ, 2 वाजलेत फक्त. पहाटेपर्यंत करायचंय आपल्याला, बाकी जास्त नाही. मी सांगितलेलं काम झालं पाहिजे. आणि जे सांगितलंय तेच करायचं. चल जा. हॅलो. काय झोपा काढताय? इथे ना तुमची झोप उडणार आहे. का? काय झालं? पैशांची व्यवस्था झाली का? अजून तरी झाली नाही, पण माझं नशीब फुटकं असेल ना तर लवकरच होईल. हो, तुमच्या नशिबाशी मला काय करायचंय? मला काय करायचंय तेवढं फक्त सांगा. ऐका ना, उद्या सकाळी त्याने तुमच्या तोंडावर पैसे फेकून मारायचे. आता तुम्ही घरी या आणि घराचा ताबा घ्या. ठीक आहे, आलं लक्षात. काय माणूस आहे हा. शेवटचा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच हवा. काहीही झालं तरी अनु ही स्पर्धा जिंकता कामा नये. आजी, झोप आलीये ग. बाबा कधी येणार आहेत? येतील हा बाबा, येतील हा, लवकरच येतील. तू एक काम करतोस का प्रथम? तू इथे झोपतोस बाळा, इथे झोप झोप. इथे झोप पण नाही लागत आहे नीट. होय रे बाळा, लवकरच आपण आपल्या घरात जाऊ. हं? झोपण्याचा प्रयत्न कर बाळा, झोप. हं?
मुलं कशी अजून आली नाहीत? मला एकटीला घाबरल्यासारखं वाटतंय. अनुला जरा धीर आल्यासारखं वाटलं नाही? हो रे दादा. अरे आलात तुम्ही? आणि अवी कुठे आहे रे? अवी कुठे आहे माझा? आई, अगं तिकडे स्पर्धा चालू आहे ना सायकलची. आम्ही तिकडेच थांबलाय. अरे पण त्याला कळत नाही का? एवढी रात्र झाली, यायला नको त्यांनी घरी? अगं अनुवहिनी तिकडे सायकल चालवते आणि ती स्पर्धा उद्या सकाळी संपणार आहे, म्हणून अवी दादा तिथेच थांबणार आहे. बरं झालं तुम्ही दोघे आलात. मी एकटी होते ना, मला अगदी घाबरल्यासारखं झालं होतं रे. अगं आवीही मला तेच म्हणाला तू एकटी आहेस म्हणून. पण का? सीमा कुठे आहे? सकाळीच माहेरी गेली ना ती. परतायचं नावच नाही तिचं. काय रे दादा या सीमा बहिणीचं? अरे ते सिच्युएशन काय, जरा सिरियसनेस नाहीये तिला. येऊ दे, बघतो तिच्याकडे. अरे आलात तुम्ही? कुठे गेली होतीस तू सीमा? अरे असं काय करतोस? मी सांगून गेले होते ना मगाशी जाताना, घरी जाते म्हणून पैशांची व्यवस्था करायची आहे. हो, मग झाली पैशांची व्यवस्था? नाही ना ग, मी आणि निरंजनने इतके प्रयत्न केले, एवढी वणवण केली आम्ही, पण काहीच उपयोग झाला नाही त्याचा. तुझ्या त्या रिकाम टेकड्या भावाकडून अशी ही पैशांची व्यवस्था होणारच नव्हती. पण तिथेच थांबायचंच ना तू, राहायचंच तिकडे. का आलीस परत इकडे? राहणारच होते मी, पण काय करू, मला तुमच्या सगळ्यांची काळजी ना, म्हणून आले. हो, जाऊ दे. अनुचं कसं सुरू आहे? व्यवस्थित आहे ना सगळं? नाही म्हणजे अजून सायकल चालवतीये का ती?